पंढरपूर तालुक्यातील आडिव येथील एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला। या घटनेबाबत माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या अनुषंगाने पंढरपूर येथील मोहिते हॉस्पिटलच्या वतीने सविस्तर खुलासा करण्यात आला आहे। या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेली महिला ही मोहिते हॉस्पिटल येथे पूर्वीपासून उपचार घेत असून यापूर्वीची प्रसूती मोहिते हॉस्पिटल येथेच झाली होती। मात्र यावेळी महिला उपचार घेत असताना बाळ पायाळू असल्याने प्रसूती किचकट झाली होती। त्यामुळे डॉक्टरांनी वेळीच सोलापूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता। तत्पूर्वी चढवण्यात आलेले रक्त नातेवाईकांनी आणून दिलेले आणि समर्थ लॅबने तपासून दिलेले होते। सोलापूर येथील रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला असून मोहिते हॉस्पिटलने या प्रकरणात कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही, असा खुलासा मोहिते हॉस्पिटलचे डॉक्टर पवनकुमार मोहिते आणि डॉक्टर पंकज गायकवाड यांनी केला आहे। नमस्कार, मी डॉक्टर पवनकुमार बाळकृष्ण मोहिते। गेले 20-25 वर्ष या भागात मी गायनेकची प्रॅक्टिस करतो। माझे हॉस्पिटल लिंक रोड येथे आहे। 2-3 दिवसापूर्वी आरती सूरज चव्हाण ही माझी रजिस्टर्ड पेशंट, जिची पहिली डिलिव्हरी आमच्याकडे झालेली आहे, नंतर एक ॲबॉर्शन झालेलं आहे आणि आता तिसऱ्या पिढीची ती जवळजवळ 8 महिन्याची गरोदर होती। ती आमच्याकडे ॲडमिट झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू काल झाला आहे आम्हाला कळालं सोलापूरला। हे खरोखर दुःख वाटलं, आम्हाला असं दुःख वाटलं। पण त्याविषयीच्या ज्या काही थोड्याफार उलटसुलट बातम्या ज्या आत्ता या सोशल मीडियामध्ये किंवा बाकीच्या पसरत आहेत, त्याविषयी आमच्या हॉस्पिटलचं जे निवेदन आहे ते पूर्ण करण्यासाठी किंवा देण्यासाठी मी इथं आहे। तर माझे सहकारी आहेत डॉक्टर गायकवाड, पंकज गायकवाड, हे त्यातल्या टेक्निकली जास्ती डिटेल गोष्टी तुम्हाला सांगतील। नमस्कार, मी डॉक्टर पंकजराव गायकवाड, ॲनेस्थेटिस्ट म्हणून गेली 21 वर्ष पंढरपूरमध्ये काम करतो आहे। तर सदरच्या या झालेल्या 2-3 दिवसातल्या घटनेमुळं ज्या चुकीच्या बातम्या येत होत्या किंवा ज्या बातम्या येत होत्या त्याच्यातलं वस्तुस्थिती खुलासा करण्यासाठी मी तुम्हाला आज इथं समोर उभा आहे। आरती सूरज चव्हाण, वय 26, राहणारा आडिव, हा पेशंट 2 डिसेंबरला दुपारी 4:15 मोहिते हॉस्पिटलला रुटीन चेकअपसाठी आला होता। पेशंटची ही 3री खेप होती आणि 3री खेप असल्यामुळं पेशंट हा रुटीन फॉलोअपसाठी मोहिते हॉस्पिटलला दाखवायला आल्यानंतर ज्यावेळी ती आली होती त्यावेळेस तिला ऑलरेडी कळा चालू झालेल्या होत्या आणि सोनोग्राफीच्या रिपोर्टप्रमाणे तिचं जे बाळ होतं ते पायाळू बाळ होतं, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये ब्रीच प्रेझेंटेशन म्हणतो। मग एखाद्या वेळी लागली डिलिव्हरी किंवा सिझेरियन सेक्शन करावं लागलं तर त्यासाठी आपले लॅब रिपोर्टसुद्धा आपल्याकडे असावेत म्हणून आम्ही तिचे लॅब इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करून घेतली। त्या लॅब इन्व्हेस्टिगेशनमध्ये असे दिसून आले की तिचं हिमोग्लोबिन जे रक्ताचं प्रमाण आहे ते कमी होतं। त्यासाठी आम्ही असं ठरवलं की बाबा तिला एखादं ब्लड बॅग आपण देऊया, ब्लड ट्रान्सफ्युजन देऊया, जेणेकरून समजा तिला डिलिव्हरीला झाली सोपी तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर गरज पडली सिझर करायची तर त्यावेळेस आपल्याला हिमोग्लोबिन कमी असलेलं चालणार नाही। म्हणून आम्ही नातेवाईकांना एक्सप्लेन केलं आणि त्यांना ब्लड अरेंज करावं लागेल आणि त्याप्रमाणे नातेवाईकांची आणि पेशंटची सगळ्यांची आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी हॉस्पिटलतर्फे कन्सेंट घेतली। कन्सेंट घेऊन त्यांचं ब्लड सॅम्पल आणि एक रिक्विजिशन फॉर्म जो असतो तो जो ब्लड बँकेला द्यायचा असतो तो ते रिक्विजिशन फॉर्म भरून आम्ही तो ब्लड बँकेला देण्यासाठी नातेवाईकांच्याकडे दिलं की बाबा तुम्ही असं हे ब्लड आणण्यासाठी बजाज ब्लड बँकेमध्ये जावा, आम्ही तिथं फोन करून सांगतो। तर त्या पेशंटचा रक्तगट जो होता तो O पॉझिटिव्ह होता। आता पूर्वीची डिलिव्हरीसुद्धा त्या पेशंटच्या आपल्याच हॉस्पिटलला झालेली आहे, म्हणजे हा रेग्युलर पेशंट होता। मग पेशंटच्या नातेवाईकांनी बजाज ब्लड बँकेला न जाता जे काय स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर, ब्लड बँक नाही तर ब्लड स्टोरेज सेंटर, तिथं त्या अक्षय ब्लड बँकेच्या त्यांच्याकडनं ती ब्लड त्यांनी आणल्यानंतर त्या आणताना त्या ब्लड बॅगेबरोबर त्यांचं त्या ब्लड स्टोरेज सेंटरचं इश्यू रिपोर्ट आणि क्रॉसमॅच कॉम्पॅटिबल असलेल्याचं रिपोर्ट हे दोन्ही आम्हाला त्यांनी दिलेलं असतं। ते आम्ही चेक करतो आणि त्याच्या आजही माझ्यासमोर इथं रिपोर्ट आहेत की त्यांनी कॉम्पॅटिबल याचा अर्थ असा आहे की त्याचं क्रॉसमॅच केल्यानंतर हे ब्लड त्या पेशंटला देण्यास योग्य आहे असा त्याचा तो पुरावा असतो। हा पुरावा आमच्या हातात पडल्यानंतर आम्ही त्याला 5:45 वाजता आम्ही तिला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला चालू केलं। ब्लड ट्रान्सफ्युजन देताना जे प्रोटोकॉल आहेत त्या प्रोटोकॉलप्रमाणे तिला आम्ही इंजेक्शन्स, काही हायड्रोकॉर्ड, स्टेरॉइड म्हणून असतं ते दिलं जातं।
ते दिलं आणि ब्लड व्यवस्थित त्याला चालू केलं. साधारण 9:10 मला हॉस्पिटलमधून फोन आला की असं असं आपल्याला तो पेशंट सिझेरियन सेक्शनसाठी घ्यायचा आहे, तर तुम्ही या. 10 मिनिटात मी तिथं पोचलो. तिथं आल्यानंतर ऑलरेडी पेशंट हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला होता. पेशंट जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला होता त्यावेळेस त्या पेशंटचे सगळे व्हायटल्स मी चेक केले ॲज अ ॲनेस्थेटिस्ट या नात्यानं. तिचे सगळे पल्स, BP, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सर्व नॉर्मल होतं. ते झाल्यानंतर मग मी तिला ॲनेस्थेशिया दिला. तर तो ॲनेस्थेशिया दिला तो आम्ही कमरेतून देतो, पाठीतनं भूल देतो. ते स्पायनल ॲनेस्थेशिया दिला आणि पेशंट सरळ केला. सरळ केल्यानंतर आमच्या रुटीन प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही तिला लघवीच्या जागी कॅथेटर केलं. लघवीच्या जागी नळी टाकल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या नळीमध्ये एकदम डार्क ब्लॅक कलरचं युरिन यायला चालू झालं. त्याच वेळेस माझी आणि सरांची चर्चा झाली की बाबा हे ब्लड ट्रान्सफ्युजनची रिॲक्शन आहे. तरी आम्ही तत्काळ जे ब्लड ते काहीतरी 70% ब्लड गेलं होतं, 30% ब्लड अजून त्या ब्लड बॅगेमध्ये शिल्लक होतं, जे अजून चालू होतं पेशंटला, ते आम्ही पहिल्यांदा स्टॉप केलं. ते स्टॉप केल्यानंतर आम्ही मग ते बघितलं तर साधारण एक 15 ते 20 ml एवढं डार्क ब्लॅकिश कलरचं युरिन त्या युरिन बॅगमध्ये यायला चालू झालं होतं. मग लगेच आवश्यक असणारे इंजेक्शन हायड्रोकॉट परत एक रिपीट केलं आणि लॅसिक्स नावाचं एक इंजेक्शन दिलं की जेणेकरून जर समजा मिसमॅच झाला असेल, ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन झाली असेल तर ते फ्लश आउट व्हावं, किडनी फ्लश आउट व्हावं आणि नॉर्मल कलरची युरिन परत बॅगेत येते का ते आपण वेट अँड वॉच करूया. तोपर्यंत तरीसुद्धा पेशंटचे सगळे पॅरामीटर्स, व्हायटल्स हे नॉर्मल होते. आम्ही 1 तासभर तिथं वेट अँड वॉच केलं. म्हणजे पेशंट काय आम्ही लगेच ओटीतनं बाहेर काढलेलं नाही. 1 तासभर पेशंट ओटीमध्ये होतं. नातेवाईकांना आत आम्ही बोलवून दाखवलं की बाबा असं असं तिला लाल रंगाची आणि काळ्या रंगाची अशी लघवी येते, तर हा धोका आहे. मग आता नेमकं ब्लड दिल्यामुळं ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमुळं असं झालेलं आहे का तिला अजून तिचे प्लेटलेट्स किंवा काही अजून दुसरा काही दोष आहे हे बघण्यासाठी आम्ही पॅथॉलॉजी लॅबच्या त्या अटेंडंटला बोलवून घेतलं आणि तिथं काही 2-3 बेडसाईड टेस्ट आहेत ज्या आवश्यक आहेत त्या टेस्ट आम्ही तिथे केल्या, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम, APTT आणि PTINR ह्या 4ही टेस्ट केल्या. ह्या 4ही टेस्ट केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे ब्लडचं काही म्हणजे कोॲग्युलेशनचा काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे DIC म्हणून ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रॉब्लेम नाही. हा जो प्रॉब्लेम आहे हा क्लिअर कट ब्लड ट्रान्सफ्युजनचा आहे. जे ब्लड दिलं गेलं त्या ट्रान्सफ्युजनमुळे याला रिॲक्शन आलेली आहे. आम्ही स्टॅट नातेवाईकांना सांगितले की बाबा हे इथं सिजर आपल्याला करता येणार नाही, कारण सिजर झाल्यानंतर हिच्या किडनीवर लोड येऊन हिच्या किडनी फेल्युअर होऊ शकतात. त्यामुळे इथं न करता आपल्याला मोठ्या हॉस्पिटलला, हायर सेंटरला पुढं पाठवावं लागेल. असं करून नातेवाईकसुद्धा कन्व्हिन्स झाले. ते म्हणजे ठीक आहे. आणि आमच्याकडं जो आमचा अटेंडंट आहे देवीदास चव्हाण म्हणून, ह्याला आम्ही त्यांच्यासोबत आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली. ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट शिफ्ट केला. जवळजवळ 10:20 रात्री तो पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये देवीदास चव्हाण यांच्या सहकार्यानं आम्ही तो पेशंट नातेवाईकांच्या सहित सोलापूरला पुढं पाठवून दिला. पाठवताना आम्ही त्यांना रेफरल चिटसुद्धा दिलेली आहे की यशोधरा हॉस्पिटलमध्ये तुम्ही यांना घेऊन जावा. पण पेशंटच्या नातेवाईकांच्या ओळखीने ते पेशंट मॅग्नस नावाच्या हॉस्पिटलकडे गेले आणि तिथं काहीतरी आमच्या ऐकण्यात असं आलं की रात्री 2:30 वाजता तिचं सिझेरियन सेक्शन झालं. पण त्या सिझेरियन सेम डेला म्हणजे रात्रीतनंच 2:30 वाजता तिचं सिझेरियन सेक्शन झालं. पण सिझेरियन सेक्शन करण्यापूर्वी त्या हॉस्पिटलनं तिचं परत ब्लड सॅम्पल हेडगेवार ब्लड बँकेकडं क्रॉसमॅचसाठी पाठवलं, कारण ते सिझर करायचं म्हटलं तर त्यांनी 2 ब्लडची आवश्यकता लागेल असं सांगितलं. हेडगेवार ब्लड बँकेमध्ये ज्यावेळी त्याचं क्रॉसमॅच करण्यात आलं त्यावेळी असं लक्षात आलं की त्या पेशंटचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप होता. बॉम्बे ब्लड ग्रुप हा एकदम दुर्मिळ म्हटलं तरी लाखात एखाद्या पेशंटला कधीतरी बॉम्बे ब्लड ग्रुपचा पेशंट सापडतो. तर ते तिथं निदान झालं. मग बॉम्बे ब्लड ग्रुपचं हेडगेवार ब्लड बँकेकडे सुद्धा ब्लड अवेलेबल नव्हतं. त्यांनी काहीतरी डोनर त्यांच्याकडे जी लिस्ट होती त्या डोनरला बोलवून घेतलं आणि 2 ब्लड अवेलेबल केलं. अशा पद्धतीनं रात्री 2:30 वाजता सिझर झालं. सिझर झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशीपर्यंत पेशंट चांगला होता, बोलत होता, त्याचे व्हायटल्स नॉर्मल होते, पॅरामीटर्स नॉर्मल होते. त्यानंतर अचानक आम्हाला नंतर कळलं की तो पेशंट यातनं मृत्यू झाला. तर जे काही आत्तापर्यंतच्या न्यूज चॅनलवर ज्या बातम्या व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यासाठी एक वस्तुस्थिती काय आहे ही खुलासा करण्यासाठी आम्ही हे एकंदरीत या बातमीच्या अनुषंगानं मला असं इथं नमूद करावंसं वाटते की पेशंट 2 तारखेला रात्री 10:30 वाजता म्हणजे साधारण 10:20 ते 10:30च्या दरम्यान आमच्या इथून ट्रान्सफर झाला
तो ट्रान्सफर झाल्यानंतर सोलापूरला मॅग्नस नावाच्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट झाला. ॲडमिट झाल्यानंतर तिथून पुढे 4 ते 5 तासानंतर म्हणजे साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान 3 तारीख रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान तिचं सिझेरियन सेक्शन झालं. सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर सुद्धा पेशंट व्यवस्थित होता आणि तो 4 तारखेला दुपारी 1 ते 2च्या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. साधारण आमच्या हॉस्पिटलमधून गेल्यानंतर 30 ते 35 तासानंतर हा पेशंट मृत पावलेला आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. कारण आमचा त्यांच्याकडं कायम कंटिन्युअस त्या फॉलोअपमध्ये होतो आम्ही, कारण पेशंटचं काय होते काय नाही आम्हाला त्याची काळजी होती. एवढंच मला इथं नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.